SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. लाडक्या बहिणीची रक्कम वाढवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या निवडणूक महायुतीला आशीर्वाद द्या. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर आम्ही हा ताकद घेणार नाही. फक्त 1,500वर थांबणार नाही. हे 1,500 पुढे 2,000, 2,500, 3,000 होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीचे वितरण शनिवारी रेशीमबाग मैदानावर आयोजित सोहळ्यात करण्यात आले. त्यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, मंत्री आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेचे सर्व रेकॉर्ड तोडल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना धडा शिकवा. ही योजना सरकार बंद होऊ देणार नाही, असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने राज्यात नव्या युगाची सुरुवात असल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या. पुढे 5 वर्षे ही योजना व्यवस्थित चालवली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर विरोधकांनी योजना बदनाम करण्यासाठी चुकीचे अर्ज भरले. त्यामुळे 50,000वर अर्ज रद्द झाले. त्यांना नव्याने अर्ज भरण्याची संधी दिली जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. SBP न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.